दुसरा अवतार आहे अत्रिवरद. वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी लिहिलेले हे सगळे स्वरूपांबद्दलचा अभ्यास आहे. त्यामधलाच मी एक छोटासा पाठ सांगतोय. ब्रह्मदेवाने त्यांचा मानसपुत्र अत्रि ऋषी यांना आदेश दिला की तू आता संसारात किंवा गृहस्थ आश्रमाचा स्वीकार कर, प्रवेश कर. तर मग त्यांनी त्यांची आज्ञा पाळली आणि त्यानंतर त्यांनी अर्थातच तप केले आणि त्यांना यथाखाली एक संतान प्राप्त झाली. पण त्यामध्ये त्यांना समाधान नव्हते, कारण त्यांची इच्छा होती की धर्माची ध्वजा त्रिलोकामध्ये फडकवणारा त्यांना अपत्य हवं होतं. तर मग त्यासाठी त्यांनी खडतर तपश्चर्या केली. त्यांनी 100 वर्ष एका पायावर उभं राहून त्यांनी तप केले आणि मग त्रिदेव त्यांच्यावर प्रसन्न झाले. त्रिदेवांनी एकत्रित त्यांना दर्शन दिले. अत्रि ऋषी त्यांना म्हणाले की मी एकाचे ध्यान केले, मग तुम्ही तिघं कसे काय आला, तुम्ही तिघांनी दर्शन कसे दिले? मग त्रिदेव त्यांना म्हणतात की आम्ही तिघे एकच आहोत, आमचं स्वरूप आम्ही एकच आहोत, फक्त आम्ही 3 भागात विभक्त होऊन येतो. तर अशा वेळेला अत्रि ऋषींवरती ते प्रसन्न होऊन त्यांना वर प्रदान केला. त्यामुळे या दुसऱ्या रूपाला दत्तात्रयांच्या म्हणतात अत्रिवरद.